मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? काय नाही. मी आले बघा इकडे, मोटर चालू करायला आलती. तर ह्यांनी रोजच म्हणतात तिथलीच कांद्यातली मका काढते याच आणि करते याच. रेडकाला तिकडे बाजरी उगवली ती आणि म्हणतो काढून. म्हणजे गेल्या वेळेस ह्यात आपण बाजरीचं पीक केलं तर कणस बिनस खाली पडलेले काही बाजरी उगवली. रेडकाला म्हणलं दुसरं काय हुडकूस तर न्यावे, जात जात बाजरी ध्यानात आली. तिथं जाऊन बी पुन्हा महागारी हेलपाटा करण्यापेक्षा म्हणलं आलोय तर जात जात जावावं घेऊन. किती खातंय रे, मुठभर टाकलं म्हणजे त्याला लय होतं. बारका आहे व 2 महिने 2-2.5 महिन्याचं असं. इकडची बाजरी न्यावं म्हणलं. ह्या झाडाखाली बघा किती भारी वाटतंय. मोटर चालू करायला आलते, ती पाणी सोडायचं तर टाकी भरली न बंद करून ठेवलं. अजून इकडचं भिजवलंय की वाही वल्ला आहे. इकडं असं भिजवून ठेवलंय. गार लागतंय इकडं, सावलीला आलं ना गार गार लागतंय. उन्हाळा असेल तेवढंच बरं वाटतंय. हुडकून हुडकून काढावं लागतं. बाजरी म्हणजे काय आपण काय पिरली नाही बरं का बाजरी, पण हे आपोआपच उगवून आलेले आहे. बाई बाजरी दिसते तबी उगवली. झाले सगळं स्वयंपाक जेवण. आंघोळीच्या टाकीतलं पाणी संपलं, म्हणजे पाणी चालू करावं. लाईट आहे तोपर्यंत भरून घेतलेलं. लाईटीचं काय सांगता येत नाही, ते का आपल्या हातात आहे वे. हाय आता तर पुन्हा गटका भरानं घालवून टाकते ती लाईटीवाली. आज काय तसं शक्यतो नसतं बरं का लाईटीचा घोटाळा, पण बुधवारचा काल नव्हती लाईट. आज काय नाही लाईटीचं. मुलकाची उगवले पेरल्यावानी. पेरल्या असं एवढी उगवत नाही. आणि मोठं होऊन काय ह्याला काय पीक येतंय आता. पाखरू खाऊन टाकणार. हिरवी आहे तर बरं, पुन्हा पिवळी पडती, पुन्हा खातवी नाही ती वैरण बाजरीची सरमाट. हिरवी आहे तर आपली रेडकाला घातलेली बरं. इकडं आहे काही बारीक बारीक आहे, पण ह्या वाप्यात आहे इकडं पर लयच बारीक आहे ही बाजरी. दिसले का, ही बारीक आहे. मका बी बारीकच आहे. ह्या सावलीमुळं पीक नाही तर सावलीनं जोर खायना पीक मार देत या पिकाला. ते झाड काढायचं आहे औंदा उन्हाळ्यात. पिपरणीचं झाड आहे पण ते सावलीनं त्याच्या खाली काहीच ये नाही. बाजरी इसकाटली, मॅच इसकाटली ह्याच्यात बाजरी. ह्या ओप्यात एवढी मी बाजरी इसकाटली बहुतेक. बरोबर आहे, इथं पाताळ उगवलंय म्हणून ह्यांनी म्हटलं होतं बाजरी याचा इसकाटून आली का पुन्हा घाला येईल म्हशीर बिशीला, म्हणून इकडे मॅच बाजरी इसकाटली होती. आज काय स्वयंपाक बिपाक लवकर झालं. आज अंकिताचा डबा, अंकिता गेली शाळेला. अंकिताचा डबा करण्याच्या नादात आज स्वयंपाक पाटादिशी त्यातच वडपडून घेतला, पाठदिशी वडून. आता धुणं भांडी तेवढं राहिलं या. आणि इकडे आली ती मटरला म्हणलं जात जात जावं रेडकाला घेऊन, पुन्हा 17 वेळा हेलपाटा घालण्यापेक्षा. पुन्हा आहे की येळभर तर काय काम नाही, मस्त दुसरं काम आहे घरातलं. नीटनीटकं करायचं, थोडंफार जळानं काटोक आणायचं. ह्या पिपरणीचं आहे इथं, पण ही वाळलं नाही अजून नीट चांगलं. आई पलीकडे पडलंय का विहिरीच्या वेळेस थापा आडवा आलेला फासाळला आहे तसंच ते आहे, पण वाळलं नाही चांगलं. हे निबार जाळं नाही ना. लागतंय की असलं निबार जाळण आपल्याला. मसाला हे भाजायला लागतंय. मसाला भाजाय काय थोडं सरपण लागत नाही, लय लागतं या कांदा ही भाजायला. स्वयंपाकासाठी चिलारीच्या काटक्या आणायच्या, निबार 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 चांगल्या जळते ते. पहिलं मस्त सगळं चुलीवरच होतं. आताच लय तेज झाली या, कारण की सवय लागली आता ह्याची गॅसची. ते आता चुलीव करू वाटत नाही. आता चुलीव कसं करू वाटेल, आता गॅसची सवय लागली आहे. गॅसची सवय लागली म्हणलं का चुलीव करूच वाटत नाही.
आई तर घरातल्या घरात असं वाटतंय. तरी आता 2 रोज झालं चांगलं बाहेरच करायला चालू केलं मी. म्हणते ती आपल्याला चुलीव करा म्हणजे काय असं नाही की ती आपल्या वाईटा पाय म्हणते ती. चांगलंच आहे ते. आता आपलं कुठं थोडीफार बचत होती या हे होतंय. पैसा कशाला लागत नाही. लेकरांचं शिक्षण आहे पुन्हा इकडं तिकडं खर्च मुलकाचा वाढतोय. दवाखान्यांचा आहे, ह्याचा आहे, त्याचा आहे. मना पडली होती त्यांच्या आजारी आधी. झालं गुडल्याला ताप आलाय कालपासून. अजून हाय गोळ्या औषध चालू आहेत पण नाही तेवढं नाही फरक पडणार का दवाखान्यात नेऊन आणावंच लागतंय अजून. पण काय करायचं. दुखणं लय बेकार आहे. दुखणं आलं म्हणलं का कुणाला काय सुचत देत नाही. नको ती म्हणते ती का नाही दवाखान्याची पायरी तेवढी कधी चढू नये. दवाखान्याची पायरी चढली का ती म्हणाल तेवढं पैसे. त्यात म्हणतो का आपण डॉक्टर थोडं पैसे कमी करा, बिल कमी करा असं म्हणू शकत नाही आपण. त्यांचं आहे तेवढंच ती घेणार. पण म्हणतोय कशाला. इकडं मस्त भाजीपाल्याला शेतकऱ्याकडे गेलं का लगेच कमी करा की इतका असत्या तर काय म्हणतोय. तर तिथं नाही म्हणत ना. पण दवाखान्यात बाद झाली बाजरी एवढीच नेते रेडकाला टाकाय पुरते. कोंबड्या बी सोडायच्या अजून. कोंबड्या लवकर सोडत नाही. काय होतं नाही का कोंबड्या काल सोडल्या आजीनं लवकर. मग कोंबड्यांनी लसणात मुलकाचं इकरून टाकलं. उकारला लसूणच उकारला. भिजवलं त्यांनी पाणी दिलं तर वला होता लसूण. आणि ती कोंबड्या गेल्या चुकून वाकून त्यात कोंबड्याने पाक उकरून टाकले लसूण. 2 लाईनीत त्याचा नसून नाहीचा केलाय तसा चिटकत आहे का बघायचा आता. नाही तर वरडणार आहे तर ह्यांनी अजून काय बघितलं नाही. नुसतं माहीत आहे उकारलाय ती. रात्री माहीत होतं नुसतं उकारलाय ती लसूण. बघितलं नाही अजून. काय बघितलं म्हणजे कालवाच करणार आहे ती. कालवा म्हणजे काय साधा नाही तर. पिपरणीचं हाय पालं बरं का ही. ह्याला साळी किडी लागली ती ह्या पाल्याला पिपरणीच्या बघा. चैती पालवी चांगली फुटते. कुठल्याही झाडाला असू द्या चैतात पालवी चांगली फुटते. चैती पालवी त्यालाच म्हणते ती. चला थोडी बाजरी कापतंय अंगाला बे चर 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 चर. ह्या थंडीनं आधीच अंग उलून बम झालं या. पण हे असं मका ही कापली का तर लय जणांतय चणांतय. चणचण चणचण उठते पण अंगाची. चालू आहे बघा एकंदरीत आपलं कामाचं असं रुटीन. तुमचं काय चाललंय. झालं का जेवण, चहा पाणी, नाश्ता सांगा. आमचं जेवण झालंय बरं. हाय की धुणं हाय, भांडी आहे ती, कोंबड्याचं बघायचं आहे. शाळेला गेली बरं. हे चिंगडी आहे ती की बारकी घरी. बारकी लेकरं लई की नुसतं उसुप पिसूळ आणून सोडते ती. नको नको ही नको ती नको म्हणलं का आणत्या तर काय ऐकायला नाव घेत नाही. नुसतं उन्हात तर उन्हात बाहेर हिंडतं या. आणि मातीत खेळायचं, फपुट्यात खेळायचं आणि नको म्हणाल ती मुद्दाम करायचं. लेकरं कुठली बी असू द्या आपण जे नको म्हणाल ना तेच करते ती त्यांच्या मनाचंच. मग आपण किती बी आडवा आपल्या बापाचं कोण ऐकत नाही. आपण त्यांच्या चांगल्यासाठीच सांगतो. बरं हाय लेकरांना आता हुडपण खेळायचं ते खेळणार. बोरं खाते ती, आजारी पडते ती. किती जरी नको म्हणलं तर ऐकणार आहे ती का ते. जाऊ बाईचं चाललं वाटतं आमचं धुणं. आमचं कधी व्हायचं. कोंबडीने अंडं घातलं घ्यात. खुरुड्यात अंडं घातलंय कोंबडीने. काढते ही बाजरी टाकते आधी रेडकाला आणि मग काढते. कसं बघताय रेडा कुठे गेलं. खायला बाजरी खावा. गुट्टू 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 पुन्हा जर कमी जास्त आणून टाका येईल.